नमस्कार. मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण सब्जाचे नक्की काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. तर आता प्रचंड उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाने रोज सकाळी पाण्यामध्ये थोडासा सब्जा टाकून नक्कीच प्यावा, ज्यामुळे आपले शरीर नेहमी थंड राहील आणि आपल्याला उष्णतेचा अजिबात त्रास होणार नाही. तर मैत्रिणींनो, सब्जामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, त्याचबरोबर कार्बोहायड्रेटेड, गुणकारी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अन्य मिनरल्स असतात, की आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूपच उपयुक्त असतात. सब्जा हे थंड असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. तर आता सब्जाचं पाणी पिल्यामुळे किंवा सब्जा आपल्या आहारात वापरल्या गेल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात ते आपण पाहूयात. सब्जातील उच्च फायबरमुळे पचनास मदत होते. 2. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर 3. शरीर हायड्रेटेड राहते. 4. शरीराला थंडावा मिळतो. 5. रक्तातील साखर नियंत्रित राहते. 6. हृदयाचे आरोग्य सुधारते. 7. त्वचा निरोगी व चमकदार होते. 8. हाडे मजबूत होतात. 9. हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत होते. 10. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी सुद्धा खूप सब्जाची मदत होते. 11. उत्साही व ताजेतवाने आपल्याला नेहमी वाटत असते. सब्जा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच म्हणजे खूप उपयुक्त असतो. त्याचबरोबर 1 ग्लास पाण्यामध्ये सब्जाचे बी टाकले, त्याचबरोबर एक अर्धा लिंबू पिळला आणि 1 चमचा जर मध टाकलं आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर जर 15 ते 20 मिनिटानंतर हे पाणी पिलं तर आपल्या केसांसाठी याचा खूप उपयोग होतो. केस लांब होतात, त्याचबरोबर केसांची गळतीसुद्धा थांबते. त्या सब्जा बीचा वेट लॉससाठी सुद्धा खूप उपयोग होतो. मैत्रिणींनो, सब्जा बीचे फायदे तर आपण पाहिले आहेत. आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाने सब्जा पाणी हे पिलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला थंडावा मिळेल. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.